आज आम्ही गावाला जायला निघणार होतो आणि सकाळी उठल्यावरती भाकरी आणि सुकट असा मस्त नाश्ता केला. तर आज घरातले सर्वच गावी जायला निघणार होते. गावी चाललो होता. रातचे ना आहेत. गावी 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 आणि निघता निघता जवळजवळ आम्हाला तिथेच 11 वाजले, त्यामुळे निघायला भरपूर उशीर झाला. सध्या एक गोष्ट खूप चांगली आहे, तो म्हणजे अटल सेतू पूल. कारण का त्या एका पूलमुळे नाण्या बोलून नवी मुंबईतला अख्खा चक्कर फिरावं लागतं, ते सगळं वाचतात तिथलं टाइम. आणि आमचं गाव जवळ असल्यामुळे नाण्या बोलून मॅक्झिमम 4.5 तास लागतात. सकाळी थोडंसं लवकर निघाल्यामुळे सगळ्यांना भूक पण लागली, तर त्यामुळे आम्ही हॉटेल सूर्यकाला थांबलो. आणि इथं भांडे घासायला ॲक्च्युली ना गावी जाताना काय प्रॉब्लेम नाही आहे, फक्त इतके सारे रोड खोदून ठेवलेत ना, आणि तिथे जायला आम्हाला 4.5 तास लागतातच. पण त्या रोड खोदल्यामुळे आम्हाला नाही ना म्हणून 5 ते 6 तास लागतात. आणि फायनली गावी पोचलो. आणि हा जो तुम्ही मागे रोड बघताय ना, तिथून नाही ना बोलून फक्त 5 मिनिटावरच आमचा समुद्र आहे. आणि हा आहे आमच्या गावचं घर. माझी पण कंबर खूप दुखत होती, त्याच्यामुळे मी गेल्या लिटरली पडलो. कारण त्यांना मला त्याच दिवशी परत मुंबईला निघायचं होतं, नाहीतर मला परत उशीर झाला असता आणि माझी हालत खराब. आणि ऑलरेडी गावी जायला मला लेट झालेलं ना, तर त्याच्यामुळे मी फक्त गावी अर्धा तास रेस्ट केला आणि मी परत निघालो मुंबईला यायला. आणि खरं सांगू तर कारमध्ये काहीच वाटत नाही, कारण का खड्डे फील होत नाहीत. पण जी रिक्षा होती त्याच्यामध्ये इतके खड्डे फील होत होते की पार कंबर गेली त्याच्यामुळे. आणि होप सो गावचं जे रस्त्यांचं काम आहे ते लवकर कंप्लीट होईल. आणि ती जी पुढे होडी दिसते ना, तिथे मराठीतली एक मूव्ही आहे क्रांतीज्योत विद्यालय, तिथली शूटिंग बरीच तिथे झालेली आहे. आणि ज्यावेळी मी रेवदंड्यावरून टॅक्सीमध्ये बसलो अलिबागला यायला, त्यावेळी मला खरंच खूप बरं वाटलं, कारण का त्याच्यामध्ये थोड्या चांगल्या सीट्स पण होत्या. अलिबागला पोहोचल्यावरती समोरच अलिबाग टू पनवेल विनाथांब लागले, तर त्यामुळे मी लवकर जाऊन बसची तिकीट काढली. आणि मला बसमध्ये इतकी भूक लागली की मी उतरला पहिला मिसळपाव खाल्ला. आणि फायनली मी ट्रेनमध्ये बसून माझ्या स्टेशनला जायला निघालो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.